मी गुलशन बेलदार आपल्या सर्वांसाठी कॉन्टझिलाच्या माध्यमातून एक टॉपिक घेऊन येते ज्याचं नाव आहे काउंटिंग फिगर. टॉपिक वरतून तुम्हाला कळालं असणार की टॉपिक खूप महत्वाचा आहे. एक्झाम कोणती असू द्या, ती महाराष्ट्रातील एक्झाम असेल किंवा ती सेंट्रलची एक्झाम असणार आहे, पोलीस भरतीपासून तर युपीएससी पर्यंत सर्वच्या सर्व एक्झाम मध्ये या टॉपिकचा किमान एक क्वेश्चन तरी विचारलेला असतो. ठीक आहे, मग पोलीस भरती असेल, ग्रामसेवक असणारे, एमपीएससी असेल, युपीएससी असणारे किंवा सेंट्रलच्या एक्झाम वगैरे असते, रेल्वे, एसएससी वगैरे, एक क्वेश्चन तरी हमखास विचारला जातो. सो बेसिकली बघूया आपण. सो सगळ्यात महत्वाचा एक प्रकार असा आहे की व्हॉट इज अ काउंटिंग. काउंटिंग म्हणजे काय, मोजणं म्हणजेच काय, काउंटिंगचा अर्थ काय असतो. सो मी हा प्रश्न विचारतो तर बऱ्यापैकी लोकांचं असं म्हणणं असणार ही तर खूप सोपी गोष्ट आहे काउंटिंग करणं. मी पण तेच सांगतो तुम्हाला की काउंटिंग एकदम इझी गोष्ट आहे. लहानपणापासून आपण काउंटिंग करत आलोय. ठीक आहे, आपलं जे काउंटिंग आपण करतो ते लहानपणापासून काउंटिंग करतो. समजा आपल्याला एखादी गोष्ट मोजायची असेल तर आपण थोडं लॉजिक लावा. आपल्याला एखादी गोष्ट मोजायची असेल तर आपण सुरुवात करतो 1 पासून, 1 2 3 1 2 3 4 आणि मग अशा पद्धतीने संख्या वाढत जातात आणि वस्तूही वाढत जातात. ठीक आहे, सो म्हणजे याचा अर्थ असा आहे की काउंटिंग करण्यासाठी आपण संख्यांचा वापर करतो. आणि आपण कोणत्या संख्यांचा वापर करतोय, 1 2 3 4 5 n पर्यंत. खूप साऱ्या संख्या असतील, जितक्या वस्तू असतील तेवढ्या संख्या असू शकतात. सो आपण या संख्यांचा वापर करतो. या संख्यांना जर आठवत असेल तर या संख्यांना म्हटलं जातं नैसर्गिक संख्या असं म्हणतात. या संख्यांना कोणत्या संख्या म्हटलं जातं, नैसर्गिक संख्या. तुम्ही विचार करा, जर या संख्यांचा वापर आपण मोजण्यासाठी करतोय, जर या संख्यांचा वापर आपण काउंटिंग करण्यासाठी करतोय, म्हणून या संख्यांनाच मोज संख्या असं देखील म्हणतात. म्हणून या संख्यांना मोज संख्या असं देखील म्हटलं जातं. आता या संपूर्ण टॉपिक मध्ये तुम्हाला एका सूत्राचा वापर करायचा आणि त्या एका सूत्रावरती सर्वच्या सर्व आपल्याला संख्यांची बेरीज करायची. आणि ते सूत्र आहे क्रमवार नैसर्गिक, आणि ते सूत्र आहे क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचं. क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज. हा, आता हे महत्वाचं आहे. क्रमवारचा अर्थ काय होतं, क्रमवारला म्हटलं तर क्रमाने येणार आहे. 1 1च्या पुढे क्रमाने येणारी 2, 2च्या पुढे क्रमाने येणारी 3, 3च्या पुढे क्रमाने येणारी 4 अँड सो ऑन. सो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं, जे सूत्र आपण लिहिणार आहोत ते फक्त आणि फक्त कशासाठी आहे, क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या बेरजेसाठी. सूत्र आहे n गुणिला n+1 छेदाला 2. आणि n या ठिकाणी कशाचं काम करतो, n म्हणजे एकूण संख्या. म्हणजेच जर समजा तुम्हाला विचारलंय 1 + 2 + 3 + 4 + n, जर 1 पासून n पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची असेल तर फॉर्म्युला काय, n × n+1/2. एक छोटंसं एक्झाम्पल बघूया. लेट्स से 1 + 2 + 3 + 4 till 13. जर तुम्हाला 1 पासून तर 13 पर्यंतची बेरीज विचारली असेल तर नेमकं करायचं काय. सो सगळ्यात महत्वाचं आहे हा विचार करा की 1 पासून तर 13 पर्यंत एकूण संख्या आहेत तरी किती, तर या एकूण संख्या आहेत 13च. आलं लक्षात. आणि हे 13 दुसरं काही नसून ही आहे n ची किंमत. मग जितक्या संख्या असतील, जितक्याही संख्या असणार आहे 13, त्या 13ला त्याच्या पुढच्या अंकाने गुणायचं, क्रमवार संख्येने गुणायचं. मग 13ची क्रमवार पुढची संख्या कुठली आली, 14. आणि त्याचे काय करायचे, निम्मे. सो बे साठी 14 आणि 13 साठी किती येतात, 91. म्हणजे 1 पासून तर 13 पर्यंतची जी काही बेरीज असणार ती बेरीज किती येईल, 91. हे एकच सूत्र शेवटपर्यंत वापरायचं, दुसरं कुठल्याही सूत्र याच्यामध्ये येणार नाहीये. ठीक आहे, म्हणून हा एकच टप्पा तुम्हाला यूज करायचा आहे. मित्रांनो, टॉपिक खूप सोपा आहे, लक्षात ठेवा. टॉपिक अतिशय महत्वाचा आहे. मात्र भरपूर मुलांना हा टॉपिक अजूनही जमत नाही. भरपूर मुलांचा प्रॉब्लेम असा आहे की ते सूत्र वापरतात. सो आजच्या लेक्चर मधून मला तुम्हाला काही गोष्टी एक्सप्लेन करून सांगायच्या आहेत. मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही शॉर्टकट वापरायच्या आधी बेसिक फंडे क्लिअर करा. जोपर्यंत तुमचे बेसिक फंडे क्लिअर होणार नाही तोपर्यंत टॉपिक जमणार नाही. ठीक आहे, मी बोलतो काय हे हळूहळू समजेल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. ठीक आहे ना. सो काउंटिंग तर खूप इझी गोष्ट आहे ना, काउंटिंग तर खूप सोपी गोष्ट आहे. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती नसेल की ज्यावेळेला आपण काउंटिंग करतो ना मित्रांनो, तर आपण करतो तरी काय. तुम्ही जन्म झाल्यापासून तर आतापर्यंत, ज्या गोष्टींची काउंटिंग केली तर तुम्ही 2 सेक्शन मध्ये काउंटिंग करतात नेहमी.
दोन सेक्शन मध्येच काउंटिंग होते. एक, तुम्ही ज्या वस्तूंचं किंवा ज्या आकृत्यांची काउंटिंग करतात त्याचे दोन भाग असतात. एक डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट किंवा तुम्ही फिगर म्हणू शकता, आणि दुसरा आहे एम्बेडेड, आणि दुसरं काय आहे एम्बेडेड फिगर किंवा ऑब्जेक्ट. डिस्टिंक्ट म्हणजे काय, भिन्न भिन्न आकृत्या, ठीक आहे ना. आणि एम्बेडेडचा अर्थ काय असतो, एम्बेडेड म्हणजे गुंतलेले. तुम्ही विचार करा, तुम्ही लहानपणापासून अशा गोष्टी मोजत आलात की ज्या डिस्टिंक्ट होत्या, ज्यांचा एकमेकांशी काही संबंध नव्हता. डिस्टिंक्टला तुम्ही असं म्हणू शकता की डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट जे असतात ते एकमेकांवरती इंडिपेंडंट असतात, म्हणजे अवलंबून नसतात. दीज आर द इंडिपेंडंट ऑब्जेक्ट, की ज्यांचा एकमेकांशी काडीचा संबंध नाही. मी सांगतो फॉर एक्झाम्पल, तात्पुरता विचार करा. 1 2 3 4 5 6 7. मी जर तुम्हाला विचारलं की हे कोण सर्कल किती आहे, तर तुम्ही किती सांगणार, तुम्ही काउंट करणार ना. सो तुम्ही मॅन्युअली काउंट करणार. सो 1 2 3 4 5 6 7. सोपं आहे, तुमचा आन्सर आला असणार आहे. तुम्ही मला सांगणार की हे टोटल 7 सर्कल आहेत छोटे छोटे. तुम्ही हा विचार करा की ज्यावेळेला तुम्ही हा मोजायला सुरुवात केली त्यावेळेला याचा संबंध याच्याशी नव्हता, याचा संबंध याच्याशी नाही, याचा संबंध याच्याशी नाही. म्हणजे याचा अर्थ असा, हे सर्वच्या सर्व जे ऑब्जेक्ट आहेत ते काय आहेत, इंडिपेंडंट, हे एकमेकांवरती अवलंबून नाहीयेत. तुम्ही आतापर्यंत हे असं काउंटिंग केलंय. हे काउंटिंग तुम्हाला कधी आयुष्यात कोणत्याही एक्झामला विचारलं जाणार नाहीये. तुम्हाला फक्त हेच विचारलं जाणार आहे एम्बेडेड मध्ये, एक्झाम कोणती स्पर्धा परीक्षेची असू द्या. सो मग एम्बेडेडचा अर्थ काय, सो या एम्बेडेड मध्ये जे ऑब्जेक्ट्स असतात, एम्बेडेड मध्ये जे ऑब्जेक्ट्स असतील, ऑब्जेक्ट्स आर डिपेंडंट. ऑब्जेक्ट काय असतात, डिपेंडंट असतात. सो व्हॉट इज अ डिपेंडंट, तर एक्झाम्पल याच्यामध्ये असे असतात. तुम्हाला असे एक्झाम्पल सांगतात, तुम्हाला सांगितलं जातं की अँगल मोजा, किंवा तुम्हाला सांगतात ट्रायंगल मोजा. आता तुम्ही विचार करा, ह्या अशा प्रकारच्या आकृत्या आहेत की या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत, एकमेकांमध्ये अडकलेल्या आकृत्या आहेत, आणि ह्याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झामला विचारले जातात. आणि म्हणून लक्षात ठेवा की जितक्याही एम्बेडेड आकृती असतात या डिपेंडंट असतात, एकमेकांवरती अवलंबून असतात, यांच्यामध्ये गफलत होते. मग हा विचार करा ना की जर पोलीस भरतीलाही हा प्रश्न पडतोय आणि युपीएससीच्या एक्झामलाही प्रश्न पडतोय, मग आयोग का टाकतोय, काय रिझन आहे की आयोग दरवेळेला किमान एखादा क्वेश्चन तरी एक्झामला असतो. त्याच्या मागची भूमिका अशी मित्रांनो, सध्याचा ट्रेंड असा सुरू आहे की जर मी विचारलं मुलांना की काय बाबा हा टॉपिक जर आपल्याला कधी सोडवायचा आहे तर काय करावं लागणार, सो आता जे तुम्ही व्हिडिओ बघताय तर तुमच्या डोक्यात चालू की एकदम इझी आहे, तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युले वापरा. हाच मेन मुद्दा आहे, हाच महत्वाचा मेन इश्यू आहे मित्रांनो. ज्यावेळेला टॉपिकचं नाव लिहिलं ना काउंटिंग फिगर, या काउंटिंग फिगरच्या पुढे ब्रॅकेटमध्ये असं कुठे लिहिलंय की काउंटिंग फिगर बाय युझिंग फॉर्म्युला, की सूत्रांनी वापरा म्हणून. सो हीच मेंटॅलिटी आयोगाला तुमची ब्रेक करायची. तुम्ही भरपूर लोकांचे युट्यूबला व्हिडिओ बघत असाल, बघितले असणार आहेत, तुम्ही खूप सारे पुस्तकं रेफर केले असतील. बुक्समध्ये एका ठराविक आकृतीच्या शेजारी एक सूत्र लिहिलेलं असतं आणि सांगितलं असतं की हे सूत्र वापरलं का, याच्यामध्ये एकूण त्रिकोण किती, चौकोन किती, आयत किती, हे उत्तर कळतं. करेक्ट आहे, माझे आय एम ऑल्सो ऍग्री, मी सुद्धा ऍग्री. पण मित्रांनो, तुम्ही जे मटेरियल वापरतात ना, हेच मटेरियल आयोगाच्या लोकांना सुद्धा माहिती. आणि सध्या आता आयोगाचं काम काय चालू आहे, तुम्हाला चौकटीच्या बाहेर नेणं सुरू आहे. आणि म्हणून तुम्हाला एक गोष्ट शिकणं फार गरजेचं आहे. तुम्ही सूत्र वापरा, मात्र तुम्हाला हे समजणं फार गरजेचं आहे, ते सूत्र जे तुम्ही वापरताय ते तुमचं नाहीये, लक्षात ठेवा. ते कसं आलं हे तुम्हाला बिलकुल माहिती नाहीये, त्या सूत्रावरती तुमचा काही अधिकार नाहीये. हा, तुम्ही सूत्र कधी वापराल की ज्या वेळेला तुम्हाला ते समजलंय ते आलं कसं. सो मेन भाग हाच मला तुम्हाला सांगायचा आहे की काउंटिंग शिकायची आहे. आणि जर तुम्हाला काउंटिंग शिकायची आहे तर तुम्हाला एक गोष्ट मात्र जमणं फार गरजेचं आहे, आणि ते म्हणजे पॅटर्न ऑफ काउंटिंग. तुम्हाला जमणं गरजेचं आहे पॅटर्न ऑफ काउंटिंग. तुम्हाला काउंटिंग करायचा पॅटर्न माहिती असला पाहिजे. सो थोडक्यात बघूया पॅटर्न म्हणजे काय, मी बोलतो काय, मला कशाबद्दल सांगायचं आहे, जरा बघूया आपण. ठीक आहे. सो व्हॉट इज अ पॅटर्न ऑफ काउंटिंग. तुम्हाला सगळं येतं मित्रांनो, ठीक आहे ना, रिलॅक्स बघा. सपोज मी बोर्डवरती काही ग्रीड काढतोय, काही डॉट्स काढतोय, तुम्हाला ते मोजायचे आहेत.
यस. मी जर तुम्हाला विचारलं की एक बोर्डवरती एकूण डॉट्स किती आहेत तर किती आहेत, आता एकदम सोपा प्रश्न, एकदम साधा प्रश्न, मात्र हा सोपा प्रश्न खूप साऱ्या गोष्टी क्लिअर करून जाणार आहे, लक्षात ठेवा. याला काउंटिंग करण्याचे दोन प्रकार आहेत. एक तर तुम्ही मॅन्युअली काउंट करा, मॅन्युअली म्हणजे 1 2 3 4, जे तुम्ही करणार नाही कधी. तुम्ही डोकं जरा वेगळं लावतायत. तुमचं काय म्हणणं आहे माहिती का, की सर एक काम करू ना आपण, हे आडवे जे आहेत ना, असे आडवे, हे याला रो म्हणतात, रो, ROW. हे आडवे जे आहेत हे किती डॉट्स आहेत, हे आहे आडवे रो, म्हणजे 4 रो आहेत. हे एकूण किती आहेत, 4 रो आहेत, ठीक आहे ना, 4 रो म्हणजे आडवे. आणि हे उभे किती आहेत, उभे जर कधी बघितले तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8, आणि हे काय आहेत, 8 कॉलम म्हणतात त्यांना. 8 काय म्हटलं जातं, कॉलम असं म्हणतात. मग सिंपल गोष्ट, मग हे एकूण किती आहेत, तर हे एकूण आहेत 4 गुणिले 8 ची बेरीज जर कधी केली तर 4 8, हे एकूण डॉट्स किती आहेत, हे आहेत 32 डॉट किंवा 32 सर्कल म्हणू शकतात. सो आता भरपूर लोकांना असं जाणवतं की याच्यात काय मोठी गोष्ट आहे, याच्यातच मोठी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. ओके, तुम्हाला हा फंडा समजणं गरजेचं आहे मित्रांनो. हे तुम्हाला कोणीही शिकवलेलं नाहीये, हे लॉजिक तुमचं स्वतःच आहे. मग जसं या डायग्रामला तुम्ही स्वतःचं लॉजिक लावताय, अशाच सेम लॉजिक तुमचं पुढच्या एक्झामला लावायचंय, पुढच्या टॉपिक्सला लावायचंय, आकृत्या मोजतानाच्या. ओके, सो हा पॅटर्न सगळ्यात महत्वाचा आहे. आणि हे जे तुम्ही आता केलेलं आहे याला म्हटलं जातं पॅटर्न. पॅटर्न शिकणं का महत्वाचं आहे, मी आता तुम्हाला याची आधी गोष्ट सांगितली की मला काउंटिंग फिगर हा टॉपिक जरी रिझनिंगच्या पुस्तकात लिहिलेला असला तरी याचा आणि रिझनिंगचा काही संबंध नाहीये. या टॉपिकचा पुरेपूर संबंध आहे मॅथ्सशी, 100% कोरिलेट विथ द मॅथमॅटिक्स. गणिताशीच याचा संबंध आहे, रिझनिंगशी संबंध नाहीये. वाय मित्रांनो, मॅथ्स मध्ये एक टॉपिक आहे ज्याचं नाव आहे परमिटेशन कॉम्बिनेशन. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काउंटिंग करावं लागतं. माझ्याकडे 4 वेगळ्या कलरचे शर्ट्स आहेत, 3 वेगळ्या कलरचे जीन्स आहेत, तर मी त्या किती प्रकारे घालू शकतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे, बेसिक प्रोसेस काय, काउंटिंग करणं. आणि म्हणून तुम्हाला काय आलं पाहिजे, तुम्हाला ती प्रोसेस कळाली पाहिजे की काउंटिंग नेमकं कसं करावं लागतं, पॅटर्न काय काउंटिंगचा. सो चला तर मग आपण एक एक बघूया की काउंटिंग कसं केलं जात आहे. सो त्यासाठी आपण सगळ्यात आधी मोजूया अँगल. आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत अँगल काउंट कसा करतात. अँगलला म्हणतात कोन. अँगल काउंटिंग म्हणजे काय, मी बेसिकली जातो, लक्षात ठेवा. बेसिक पासून मी तुम्हाला एका वेगळ्या लेव्हलला घेऊन जाणार आहे. सो सगळ्यांनी सोबत राहा. अशा प्रकारचे आपण डायग्राम्स काउंट करणार आहोत, अशा प्रकारचे आपण पॅटर्न पाहणार आहोत की जे फार वेगवेगळे आहेत. सो अँगल काउंट करूया आपण. सगळ्यात आधी आपण अँगल बघूया. सो अँगल काउंट करताना लेट्स से जर मी तुम्हाला विचारलं की या डायग्राम मध्ये एकूण अँगल किती आहेत, या डायग्राम मध्ये एकूण अँगल किती आहेत, सो काही मुलं असे आहेत की जे फक्त वरच्या नजरेने सांगतात की सर याच्यामध्ये फक्त 2च अँगल आहेत. पण जर थोडं लॉजिक लावलं तर या एम्बेडेड फिगर्स आहेत, एकमेकांमध्ये गुंतलेल्या. याचा अर्थ असा आहे, या 2 एकत्र झाल्यामुळे आणखी काहीतरी अँगल तयार होतात. मग आता सपोज मी असा विद्यार्थी, मला बिलकुल शॉर्टकट माहिती नाहीये, मग मला हा टॉपिक सोडवायचा अधिकार नाही का, यस अधिकार आहे. सो आपण आपल्या लॉजिकने जाऊया. समजा मला काही शॉर्टकट वगैरे माहिती नाही, मग मला काउंट करायचं आहे. टॉपिकचं नाव आहे काउंटिंग, मोजणं, बाय नॉट युझिंग फॉर्म्युला वापरायचा नाही सध्या, ठीक आहे. आपण मोजूया. आणि मोजण्यासाठी मी याला नाव देतो. समजा मी याला ए म्हटलो, BC, आणि हा आहे O. सो मी काउंटिंग करतोय, सोबत काउंटिंग करा. पहिली काय, AOB. पहिला अँगल कुठला झालाय, AOB, सॉरी AOB हा झाला पहिला अँगल. दुसरा कुठला आहे, आता दुसरा काहींचा आन्सर येऊन पण गेला असणार आहे की BOC आहे. BOC हा अँगल ज्यांनी सांगितलाय त्याचा आन्सर करेक्ट आहे. पण यार इथे गडबड झाली. तुम्हाला पॅटर्न नाही कळायचं, तुम्ही पॅटर्नची लाईन सोडून चालला गेलात. सो काउंट कसं करायचंय, जर तुम्ही ए पासून सुरुवात केली काउंटिंग करायला, सो AOB हा जर पहिला अँगल असेल तर मग ए पासूनच आहे ना दुसरा AOC. म्हणजे ए पासून जर मी सुरुवात केली तर मला किती अँगल मिळतात, मला ए पासून जर सुरुवात केली तर मला 2 अँगल मिळतात. एला मी संपवलं, मी आता खाली उतरतोय, मी चाललोय बी वर. मग मी बी पासून काउंट करणार आहे, BOC किती आहे, 1. सो किती झालेत, हे 2 आणि हा 1, बरोबर किती अँगल झालेत, सो देयर आर 3 अँगल्स. तर हे झाले 3 कोन झाले. ओके, आता अजून एक क्वेश्चन बघूया.
मी करतो काय माहितीये का, मला काय करायचंय, मला याच्यामध्ये जे लॉजिक चालू आहे ते लॉजिक पकडायचंय, आणि लॉजिक पकडण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे सिमिलॅरिटी दिसली पाहिजे. मग सिमिलॅरिटी दिसणार कधी, मला मिनिमम 2-3 उदाहरणं चेक करावं लागतील, मग मला कळणार आहे की सिमिलॅरिटी कुठली. मी अजून एखादा एक्झाम्पल घेतोय. लेट्स से हा एक वाढवला आणि अजून हा एक इन्क्रीज केला. चला जरा लक्ष द्या. सो ए बी सी डी. आय नो तुमच्या डोक्यात काय चालू आहे सगळ्यांच्या, की द्या ना डायरेक्ट 1 2 3 4 लिहा ना, करा ना आन्सर डायरेक्ट. ओके, थोडं थांबा. ठीक आहे, आपण मोजूया, काउंट करा. सो ए ओ बी पहिला झाला. दुसरा कुठला आहे, आता प्लीज बी ओ सी नका सांगू, तुम्ही पॅटर्न पकडून ठेवा प्लीज. ओके, सो ए ओ बी पहिला झाला. दुसरा कुठला आहे, ए ओ सी. पुढचा कुठला आहे, ए ओ डी. म्हणजे ए पासून मला किती मिळतात, 3. मी खाली उतरतोय, बी वर आलो, मग बी वरतून बी ओ सी, नंतर बी ओ डी 2. बी वरतून मी आता खाली उतरलो सी वरती, मग शेवटचा आहे सी ओ डी. किती आला, 1. म्हणजे हे याचे आले 1, हे 2 आणि वरचे 3. सो 3 आणि 2 5 आणि किती झाले, 6 अँगल. याच्यामध्ये आहे 3 अँगल, याच्यामध्ये आहेत 6 अँगल. अजून एक घेऊया. ठीक आहे, लेट्स से अजून एखादा अँगल आपण बघूया. का घेतोय याच्या मागे छोटस रिझन आहे. यांच्यावरतून माझं लॉजिक सेट नाही होते. मला अजून एक गोष्ट, मला अजून एक उदाहरण चेक करायचंय की पॅटर्न काय नेमका सुरू आहे. सो ए बी सी डी ई आणि ओ. ठीक आहे, सो काउंट करा पुन्हा एकदा. ए ओ बी, नंतर ए ओ सी, ए ओ डी आणि ए ओ ई. या केसमध्ये ए पासून किती तयार झाले, 4. चला खाली उतरा, बी वरती या. मग बी ओ सी, बी ओ डी आणि बी ओ ई किती आले, 3. ए वरतून 4 आलेत, बी वरतून 3 आलेत. खाली उतरायचं सी, सी ओ डी आणि पुढचा आहे सी ओ ई. किती आहेत, 2. आणि शेवटचा सी चे संपले तर डी वरती आणि डी ओ ई. सो 1 + 2 + 3 + 4, 4 आणि 3 7 आणि 2 9, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9 अधिक किती झाले, 10. सो कळत असेल. आता मी हे मॅन्युअली चेक केलेत आणि आता मला चेक करायचंय की फॉर्म्युला आला कुठून. आता जर चेक करायचं असेल की फॉर्म्युला आला कुठून, सो प्लीज ऑब्झर्वेशन चांगलं ठेवा. तुमचं ऑब्झर्वेशन चांगलं असणं फार गरजेचं आहे. सो थोडंसं ऑब्झर्वेशन तुम्हाला लागलं असेल, तुम्हाला लॉजिक पकडता येते का, जरा विचार करा. लॉजिक पकडता आलं पाहिजे. थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न करतो. इथे तुम्हाला दिसत असेल की ज्या वेळेला मला एवढीच एक गोष्ट दिसते की इथे 2च्या नंतर मी 1 वरती आलो, इथे मी 3 2 1 आलो, इथे मी 4 3 2 1 वरती पुन्हा आलो. काहीतरी सुरू आहे. याचा अर्थ असा आहे की उतरता क्रम चालू आहे. मी सुरुवात कुठूनही केली तरी शेवटी 1 वरती येतोय ना. मग हे असं का घडतंय, आणि हे फक्त याच्यातच नाही घडतंय, याच्यातही घडतंय, याच्यातही घडतंय. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या डायग्राम्स मध्ये कोणत्या तरी प्रकारची सिमिलॅरिटी आहे आणि ती सिमिलॅरिटी शोधणं आपलं काम आहे. मग काय सिमिलॅरिटी आहे तर जरा मी समजावून सांगतो, जरा विचार करा. मग मला असं वाटतंय की इथे 1 आणि 2 ची बेरीज केली, इथे 1 2 3 ची बेरीज केली, इथे 1 2 3 4 ची बेरीज केली. थोडं बघितलं ना तर तुम्हाला हा अँगल मोजायला दिला होता. मग मी थोडक्यात सांगतो नेमकं काय. हा एक मेन अँगल होता, त्याचे 2 भाग पडले होते. हा एक भाग आहे आणि हा काय आहे, दुसरा भाग. मग मी जर यांना नावं जर कधी दिलेत, मी जर यांना नंबर दिलेत, समजा हा 1 नंबर दिला आणि याला जर 2 नंबर दिला, तर बघा बरं काय होतं. हा 1 भाग आणि 2 भाग, आणि या दोघांचीच तर बेरीज या ठिकाणी लिहिली 1 + 2. करेक्ट आहे, या दोघांचीच बेरीज 1 + 2 या ठिकाणी लिहिलेली. इथे पण बघा 1 2 3 1 2 3 1 2 3 चीच बेरीज आहे. या ठिकाणी बघा आपण बघू तसं होतंय का, 1 2 3 आणि 4. सो 1 2 3 4 चीच बेरीज आहे. ओके, अच्छा. आय होप की तुम्हाला लॉजिक कळालं असणार आहे. लॉजिक काय मित्रांनो, उदाहरण, छोट्या उदाहरणातून सगळ्या मोठ्या गोष्टी क्रिएट होतात. जर तुमच्या डोक्यात असणार की ओके हे आम्हाला जमतंय, तर तुमची मानसिकता अशी असणार आहे. सो आय होप सो की मग तुम्हाला पॅटर्न नाही कळणार. ठीक आहे, हा टॉपिक तुम्हाला जमू शकतो, मात्र पुढचे जे काही महत्वाचे काउंटिंगचे सेक्शन्स आहेत ते आपल्याला नाही जमणार. ठीक आहे ना.
सो याच्यामध्ये सिमिलॅरिटी सापडली मला. मग मी आता हा विचार करतो की मग एक्झामला हे करायचं नसतं, हे घरी बसून अभ्यास करायच्या गोष्टी आहेत, मला हे घरी करायचंय. सो मला आता एक पॅटर्न समजलाय की नेमकं काय सुरू आहे. सो संपलं ना, मग मी एक्झामला हे कशाला करायचं. मग मी आता विचार करतोय मी याच डायग्राम्सला मग मी शॉर्ट मध्ये कसं काय सोडवू शकतो. तर सगळ्यात महत्वाचं आहे, हा तुम्हाला दिला होता एक अँगल, हा तुम्हाला दिला होता ओरिजिनल पहिला अँगल. याचे दोन भाग झालेत, याचे झाले दोन भाग, हा एक आणि हा एक. या भागांना म्हटलं जातं सेक्शन, या भागांना म्हटलं जातंय मित्रांनो सेक्शन. सेक्शन म्हणजे काय, तर सेक्शन कुठून होतात, तर सेक्शन होता एका टोकापासून, अँगल मधून सेक्शन होतात. म्हणजे शुद्ध भाषेत सांगायचं मराठीत चिरल्या जाणे, आलं लक्षात. त्याचे दोन भाग होतील. ओके, सो हे झाले सेक्शन. मग किती सेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये, जे सेपरेट सेपरेट दिसत आहेत ते, हा एक सेक्शन, हा दुसरा सेक्शन, हा एक सेक्शन, हा दुसरा सेक्शन. आणि यांचीच बेरीज तुम्हाला करायची आहे, 1 आणि 2 ची बेरीज करायची आहे. आलं लक्षात. पण तुम्ही हा विचार करा, मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, आपण एक फॉर्म्युला बघितला की 1 पासून काही संख्यांची बेरीज करायची असेल तर डायरेक्ट सूत्र आहे आपल्याकडे. मग तुम्हाला करायचं काय, आधी सेक्शन्स बघा किती आहे. याच्यामध्ये आहेत 2 सेक्शन, मग 2 सेक्शन आहेत म्हणून तुमचा आन्सर तुम्ही डायरेक्ट लिहिणार 2 मल्टिप्लाइड बाय 3 अपॉन 2. हा 2 2 कॅन्सल आणि आन्सर किती आला 3. हेच 3 तुमचे या ठिकाणी आहेत, हेच 3 तुमचे या ठिकाणी आहेत. ओके, पुढचं बघा, याच्यात बघू शकता, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा असा होता. सेक्शन्स किती आहेत, सेक्शन पुन्हा पुन्हा सांगतोय सेक्शन, याच्यामध्ये आहे सेक्शन 3, सेक्शन 3 आहेत. आणि म्हणून डायरेक्ट तुमचं जे आन्सर असणार आहे ती किती आहे, 3 गुणिले 4 अपॉन 2, 3 इंटू 4 अपॉन 2. सो बे 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 दुने 4 आणि 3 दुने किती होतात 6, आणि हेच ते आले 6. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये बघा, सो 1 2 3 4, सो 1 2 3 4 5 सपोज. याच्यामध्ये सेक्शन्स किती आहेत रे, याच्यामध्ये सेक्शन्स आहेत 5. मग तुमचा आन्सर काय असणार आहे, सो तुमचा आन्सर आहे 5 मल्टिप्लाइड बाय 6 अपॉन 2. सो बे 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 त्रिका 6 आणि 5 त्रिका किती होतात 15. आय होप मला तुम्हाला हे आधी सांगता आलं असतं मित्रांनो, हे मलाही माहिती, पण मुद्दा हा मी तुम्हाला एकदम जेन्युइनली गोष्ट सांगायचा प्रयत्न करतोय की हेच करायचं एक्झामला. मात्र हे आलं कसं, सवय अशी लावून घ्या की फॉर्म्युला नकोय आम्हाला, आम्हाला पाहिजे त्याच्या मागचं लॉजिक आलं कुठून. आणि जर तुम्ही अशा मार्गाने जात असाल की जर तुम्ही एखादं उदाहरण सोडत नाही, जर तुम्हाला त्याच्या मागचं रिझन जाणून घ्यायचंय, सो कमी कालावधीमध्ये तुमचं लॉजिक डेव्हलप होणार, लक्षात ठेवा, कमी कालावधीमध्ये. ओके, आता हे मला दिसलेलं लॉजिक आहे, हा लक्षात ठेवा, हे मला दिसलेलं लॉजिक आहे. तुमच्यातला एखादा विद्यार्थी आहे तो याच उदाहरणांना जरा वेगळ्या अँगलने सोडवू शकतो. कसं मी जरा समजावून सांगतो. ओके, मी फक्त सेक्शन्स पुसतो, हा लक्षात ठेवा, मी सेक्शन पुसतो. मला असं पण इथे आहे, मला आता इथे सेक्शन नाही लिहिते, मी जरा वेगळ्या अँगलने आन्सर काढू शकतोय. मी हे का करतोय, हे सगळं मला का समजतंय, त्याच्या मागे रिझन फक्त एवढं आहे की मी लॉजिक लावतोय, माझं ऑब्झर्वेशन आहे. आलं लक्षात. विचार करा, इथे तुम्ही 1 आणि 2 ची बेरीज करतायत ना, हा, मग जसं आपण इथे सेक्शनचं काम केलं होतं ना, तर तुम्ही इथे हे रे लक्षात ठेवू शकतात. किरण किती आहेत, किरण. ओके, इथून जो निघालाय तो किरण आहे. इथे किरण किती आहेत रे, हा पहिला किरण आहे, हा दुसरा किरण आहे, हा कितवा किरण आहे, तिसरा. म्हणजे या केसमध्ये किरण किती आहे, 3 किरण आहेत. या केसमध्ये किरण किती आहे, 3. मग जर तुम्हाला तुमचं उत्तर जर कधी 3 मिळवायचं असेल आणि जर किरण वरतून उत्तर काढायचं असेल तर एकदम सोपी गोष्ट आहे, 3 गुणिला 4 नाही करायचा, 3 गुणिला काय करायचे 2, मागे यायचंय. 3 मल्टिप्लाइड बाय 2 करायचे आणि 2 ने भागायचंय. आणि म्हणून 2 2 जर कधी कॅन्सल झाला असेल, जर 2 2 कॅन्सल केला आपण, तर तुमचा आन्सर किती राहतोय मित्रांनो 3. तर याचा अर्थ असेल याच्यामध्ये 3 अँगल आहेत. ओके, याच्यामध्ये बघा, या केसमध्ये एकूण किरण किती सापडतात, 1 1 2 3 4, 4 किरण आहेत. म्हणून 4 किरण बरोबर. 4 गुणिला 5 नाही करायचं, 4 गुणिला 5 कधी करणार सेक्शन मध्ये. मग या ठिकाणी काय करणार, 4 गुणिला 3 छेदाला 2, मागे यायचंय, मागे. ओके, मागे यायचंय. सो बे बे दुने 4 आणि 3 दुने किती होणार आहेत 6. आणि हा शेवटचा मुद्दा. सो 1 2 3 4 5 आणि 6.
सो या केसमध्ये जेवढेही किरण आहेत ते किरण किती आहेत 6 आणि म्हणून 6 गुणिला 5 भागिला 2 सो बे एक बे बे त्रिक 6 आणि 5 त्रिक किती होतात 15. ओके हा प्रश्न आणि हा प्रश्न आपण वेगळा घेतला होता. ओके सो मला तुम्हाला हे समजून सांगायचं की पुस्तकांमध्ये जे लिहिलंय त्या लेखकाची स्वतःची कन्सेप्ट आहे, शिकवणाऱ्यांची स्वतःची कन्सेप्ट राहतात. तुम्ही सुद्धा स्वतःची कन्सेप्ट तयार करणं फार गरजेचं आहे जर तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये पैकीच्या पैकी मार्क पाडायचे असतील तर. हा पहिला टप्पा आपण पार केला किरणचा, अँगल कसे मोजतात. याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला जायचं आहे. पुढच्या टप्प्यामध्ये आपण काउंट करणार आहोत ट्रायंगल, त्रिकोण काउंट करणार आहोत. त्रिकोण बघा. सो सेकंड जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला काउंट करायचे ट्रायंगल. आता मित्रांनो ट्रायंगल काउंट करणं, सो ट्रायंगलचे प्रकार खूप सारे आहेत. त्रिकोणात त्रिकोण, आयता त्रिकोण, चौरसात त्रिकोण, साधे त्रिकोण किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्रिकोण वगैरे असतील. एखाद्या स्टार मध्ये त्रिकोण दिलेले असतात. सो देर आर सो मेनी टाइप्स. आपण टर्न बाय टर्न पाहूया. मला एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे. मला सांगू शकाल या डायग्राम मध्ये एकूण त्रिकोण किती आहेत? यस बघा याच्यामध्ये एकूण त्रिकोण किती आहेत? ओके आता भरपूर लोकांचं उत्तर आलेलं आहे की सर याच्यामध्ये आहेत 15 त्रिकोण. याच्यामध्ये किती आहेत? 15 त्रिकोण आहेत. बघा काहींनी काय केलंय, 1 2 3 4 5. मग त्यांनी काय केलंय 5 गुणिला 6 छेदाला 2 केलंय. बे एक बे बे त्रिक 6 आणि 5 त्रिक 15. तुमच्यातल्या भरपूर लोकांनी आन्सर काढलंय 15. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही 15 आन्सर काढलं असणार आहे तर हे आन्सर तुमचं काय आहे? चुकीचं आहे. मी म्हणून तुम्हाला समजावायचा प्रयत्न करतो की तुम्ही डोकं वापरा आणि हे डोकं वापरण्यासाठीच मला तुम्हाला बेसिकली सांगावं लागतंय. ठीक आहे. सो हा पॅटर्न तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. तुम्ही कोणत्याही हाफ माइंडेड प्रोसेसने कुठे कोणतेही सूत्र नाही लावू शकणार आहे. म्हणून सूत्र कुठे वापरावं लागतं आणि कुठे सूत्र नाही वापरावं लागत हे समजणं फार गरजेचं आहे. आणि हे समजणार कधी? तुम्ही फॉर्म्युला वापरा. आपण बघा तरी 1-2 वेळेस ट्राय करून 1-2 ट्रायंगल तरी काउंट करून बघा की तसं घडतंय का. जर सिमिलॅरिटी सापडत असेल तर यू कॅन यूज. सो मित्रांनो जर आपण काउंट कधी केलं सो तुम्ही मॅन्युअली काउंट करा ना. त्याच्यात नंबर द्यायची किंवा नाव द्यायची गरज नाहीये. हा 1, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा शेवटचा कितवा आहे? 5वा. आता याच्यातही काहींचे प्रॉब्लेम्स आहेत. काहींचं म्हणणं की सर ते 5 नाही 6 आहे. 6 कसा? तो शेवटचा नाही का एक मोठा? यार ते 5च आहे. तो आला त्याच्यात 5 मध्ये. आलं लक्षात? हे 5 आहेत एकूण. सो आपण आता यांना बघूया की यांचे आन्सर कसे येतात टर्न बाय टर्न. सो मी बेसिकली सांगतोय तुम्हाला, हे सहज मला तुम्हाला प्रूफ करून दाखवायचं होतं की डायरेक्ट शॉर्टकट नका यूज करू. याच्यामध्ये आहे, मला सांगा याच्यामध्ये सेक्शन्स किती आहेत? या ट्रायंगल मध्ये सेक्शन्स किती आहेत? सेक्शन्स किती आहेत? 2 नाहीये. याच्यामध्ये सेक्शन्स किती आहेत? 0. सेक्शन्सच नाहीत. सेक्शनचा अर्थ समजून घ्या. सेक्शन म्हणजे एका टोकातून ते चिरल्या जाणे. आलं लक्षात? त्याचे भाग पडणं. इथे सेक्शन नाहीयेत. या डायग्राम मध्ये सेक्शन नाहीयेत. मग याच्यामध्ये एकूण ट्रायंगल किती आहेत? सो हा 1 आहे आणि हा किती आहे? 2 ट्रायंगल आहेत. 2. आलं लक्षात? सो याच्यामध्ये आहेत 2 ट्रायंगल. याच्यामध्ये बघूया याच्यामध्ये एकूण किती ट्रायंगल आहेत. सो काउंट करायचं. सो हा 1, हा 2 आणि हा शेवट हा 1, हा 2, हा 3 आणि हा किती आहे? 4. याच्यामध्ये आहे 4 ट्रायंगल. मग हे होतं कसं आहे? तर खूप सोपं आहे. बेस बघा, या त्रिकोणाला किती बेस आहेत? जर मी सपोज असं जर कधी हाईड कधी केला तर हा वरचा एकच बेस मला दिसतोय. पण सेम आकृती मी खाली खेचून आणलेली. आलं लक्षात? मी खाली खेचली तर हा अजून एक बेस तयार झाला. मग हा आहे पहिला बेस आणि हा आहे दुसरा बेस. म्हणून या प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये सेक्शन नाहीये, याच्यामध्ये बेस आहे. आणि म्हणून यांच्यामध्ये टोटल नंबर ऑफ ट्रायंगल जर कधी तुम्हाला मोजायचे असतील सो टोटल नंबर ऑफ ट्रायंगल, एकूण त्रिकोणांची संख्या इज इक्वल टू नंबर ऑफ बेस. जितके बेस असतील तेवढेच या प्रकारच्या डायग्राम मध्ये त्रिकोण असतील. सो बेस किती आहेत? वरच्या मध्ये 1 2 बेस म्हणून 2 ट्रायंगल.
याच्यामध्ये किती आहेत बेस? बेस 1, बेस 2, बेस 3, बेस 4. याच्यामध्ये आहे 4 बेस आणि म्हणून 4 त्रिकोण आहेत. हा साधा सोपा सरळ विषय होता. ठीक आहे, ओके. हा झाला ट्रायंगलचा एक छोटासा हिस्सा. आता काही वेगळ्या प्रकारचे पण त्रिकोण वगैरे मोजावे लागतात. एक हळूहळू थोडीशी लेवल वाढत जाणार आहे, सो प्लीज लक्षात ठेवा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला 1000% काहीतरी वेगळं मिळणार आहे. फक्त थोडा संयम ठेवा, थोडे पेशन्स ठेवा, हातामध्ये नोटबुक आणि पेन घेऊन बसा. सो काही वेळेला असे सुद्धा ट्रायंगल्स दिले जातात मोजायला. बघा इकडे असे सांगतात 1, 2, 3 आणि हे मोजायला सांगतात. ओके, आपल्याला हे मोजायला लावतात. ओके, सो मोजूया आपण. पण मोजायच्या आधी मी काय करतोय, मला 1-2 मिनिटं पॅटर्न बघायचा आहे. म्हणून पॅटर्न बघताना काय करायचं ना, छोटे छोटे उदाहरणं बघायचे. 1-2 उदाहरणं बघितलेत का कळतंय पॅटर्न सेट होतोय का. आता मला काउंट करायचं. मी का आता काउंट करणार, मला सूत्र वगैरे मला माहिती नाही. एक्झामला माझ्याकडे एवढा वेळ नाही की मी पाठांतर करावं, मी लॉजिक लावतोय. सो नंबर द्या, याला नाव द्या. सो 0 नाही, O A B C D. चलो काउंट करूया. पॅटर्न लक्षात ठेवा, पॅटर्न मिस नका करू. कसं असणार आहे? O A B, O A C आणि O A D. किती आले? 3. म्हणजे ज्यावेळेला मी A घेतला ना तर A पासून 3 आले. तुम्हाला हळूहळू काहीतरी कळत असणार आहे. मी ज्यावेळेला सोडवतोय ना तर हळूहळू काही गोष्टींचा उलगडा होत असणार आहे. सो A पासून आले AB, AC आणि AD. सो 3 त्रिकोण आले. आता एचं काम तर संपलं, मग आता जायचं B वरती. मग OBC, OBD हे आले 2. B चं पण काम झालं. आता C वरती या, OCD. 1 तुम्ही बघत असाल 3, 2, 1 वरती आपण उतरलोय. 3 वरतून आपण 1 वरती आलोय. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 1 + 2 + 3, 3 आणि 2 5 आणि किती होतात? 6. पण ज्या ज्या वेळेला तुम्ही असं लॉजिक लावणार त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची की एकाच डायग्राम वरतून तुम्ही ठरवू नाही शकत. म्हणून किमान मिनिमम 2 ते 3 डायग्राम्स तरी तुम्ही घ्या. ठीक आहे, मी अजून एक डायग्राम चेक करतो. त्याच्यामध्ये मला बघायचंय पॅटर्न सेट होतोय का. 2. सो याला काउंट करायचंय. सो मी आता मोजणार आहे. ठीक आहे, A B C D E F. सो आपण अगेन मोजूया. O A B, O A B, त्याच्यानंतर O A C, O A D, O A E आणि शेवटचा आहे O A F. किती आले देखून? 1 2 3 4 5. सॉरी 5 आले. म्हणजे या केसमध्ये A पासून 5 तयार झालेत. सो A चं काम संपलं, मी पुढे सरकतोय. OBC, OBD, OBE, OBF. किती आहेत? 4. B पण काम झालं, पुढे सरकायचं C वर. OCD, OCE, OCF. 3. C चं काम झालं, चला पुढे. ODE, ODF. 2. D चं काम झालं, चला E वर. OEF. ओके, मी काउंट केलेत. सो आता थोडंसं लॉजिक लागत असणार आहे. 3 2 1 5 4 3 2 1 म्हणजे 1 + 2 + 3 + 4 + 5 इज इक्वल टू 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 13 14, 14 आणि किती होतात? 15. सो आय नो, मला सगळं भरपूर लोकांचं असं म्हणणं असेल की याची काही गरज नाहीये. विश्वास ठेवा, एक युट्यूब वरती फक्त एक लेक्चर घेण्यासाठी मी लेक्चर कंडक्ट नाही करत आहे. माझी अशी इच्छा आहे की या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये मुलांना क्लास न लावताही भरपूर गोष्टी चांगल्या समजाव्यात. म्हणून हे लेक्चर तुम्ही ॲज अ क्लास म्हणून ऐका. तुमचं काम आहे एक पेन आणि पेपर घेऊन बसणं. मॅथ्स आणि रिझनिंगच्या सेक्शनला पेन पेपर हातामध्ये असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, सो व्यवस्थित लक्ष द्या. सो मला इथे कळलं आता इथे. ठीक आहे, 3 2 1 आलो, 5 4 3 2 1 आलो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुम्ही संख्येवरतून एकावरती आल त्यावेळेला त्या केसमध्ये फक्त सेक्शन काम करतो. सेक्शन असेल तरच तुम्ही 1 वरती याल. सो आता मग डायरेक्ट शॉर्टकट वापरणार आहे. आता हे एक्झामला नाही सोडवायचं, हा कॉमन सेन्स भाग आहे. हे डेव्हलप मी माझं घरी स्वतःला मी डेव्हलपमेंट करतोय.
सो एकूण सेक्शन किती झाले त्याच्यात? सो सेक्शन म्हणजे या टोकापासून ते चिरल्या जातात, ओके, ते स्प्लिट होत आहेत. सो 1 2 3. तर विचार करा या केसमध्ये सेक्शन किती आहेत? 3. मग 3 आला म्हणजे डायरेक्ट आन्सर लिहायचा आहे तुम्हाला 3 into 4 upon 2. सो बे 1 बे 2 4 आणि बे 3 किती होतात 6. हेच 6 इथे आले ना तुमचे, ओके, हेच 6 तुमचे इथे आले. पुढे याच्यामध्ये सेक्शन्स बघा किती आहेत. ठीक आहे, सॉरी, याच्यामध्ये सेक्शन किती आहेत? 5. बघा इकडे. सो 1 2 3 4 5 सेक्शन्स आहेत आणि म्हणून आन्सर किती असणार आहे? 5 मल्टिप्लाइड बाय 6 अपॉन 2. सो बे 1 बे 3 6 आणि 5 3 किती आहेत? 15. आय होप की तुम्हाला सेक्शनचा अर्थ चांगला समजला असणार आहे. संपूर्ण काउंटिंग फिगर मध्ये दोनच गोष्टी आहेत त्रिकोण मोजत असताना, एक सेक्शन, दुसरा बेस, बाकी दुसरा काहीही नाहीये. एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, एक म्हणजे याच्यामध्ये सेक्शन कामात येणार आणि दुसरा म्हणजे बेस. आय होप सो की तुम्हाला हे समजत असणार आहे. आपण अजून एक क्वेश्चन वगैरे घेऊया, याच्यावरचा एक क्वेश्चन अजून घेऊया. बघा, ओके, सो यस, अशा प्रकारचे डायग्राम्स येतात. सो आता रिलॅक्स, आता आपल्याला माहिती नेमकं काय होतंय. इथून 5 झालेत म्हणजे सेक्शन्स आहेत. किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. म्हणून सेक्शन इज इक्वल टू 7 आणि म्हणून आन्सर किती रे? आन्सर 7 मल्टिप्लाइड बाय 8 अपॉन 2. बे 1 बे 4 8 आणि 7 4 किती होतात? 28 28. ओके, समजतंय? सो हे आहेत 28 ट्रायंगल. सो मला तुम्हाला एक समजावून सांगायचं, बेसिक कळालं असेल तर मग तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला रटायची गरज नाही, तो डोक्यातच फिट होऊन जातो आणि ज्यावेळेला एखादं नवीन जरी उदाहरण आलं तरी आपल्याला ते कळत असतं. सो ट्रायंगलचा हा एक प्रकार होता. आता थोडा हळूहळू काय होणार आहे, कॉम्प्लिकेशन्स वाढत जातील, हळूहळू लेव्हल वाढतात. ओके, लेव्हल एक एक वाढणार आहेत. आता पुढे बघा, पुढच्या केसमध्ये कसे उदाहरणं येतात. आता पुढच्या टप्प्यामध्ये असे काही उदाहरणं आहेत की हा एक ट्रायंगल दिलाय आणि असं दिलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलं की हा काउंट करायचा आहे. आता सगळ्यात आधी मी काउंट करून दाखवतो. ओके, मी आधी काउंट करतोय, जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. मग काउंट करायचं असेल तर मी नावं देतो OABCDEF. सो काउंट करूया, व्यवस्थित लक्ष द्या किती आहेत. सो पहिला आहे OAB, नंतर आहे OAC. ओके, OAB पहिला झाला, नंतर OAC झाला. O पासून एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवायची, तुम्ही सुरुवात O पासून केली, सो OAB पण काउंट झाला, OAC पण काउंट झाला. आलं लक्षात? आता खाली उतरायचंय, A च्या खाली उतरायचंय. सो ODE आणि पुढचं आहे ODF. ओके, सो एकूण हे किती झालेत? सो हे झाले तुमचे 4. अजून आहेत. आपण ही लाईन कॅप्चर केली, आपण ही लाईन काउंट केली. आता आपल्याला आपण OAB नंतर आपलं आता हे राहिलंय OBC. सो OBC आणि OEF. सो हे टोटल झालेत किती? 1 2 3 4 5 6. सो हे आहेत 6 ट्रायंगल. 6 ट्रायंगल. एक्झामला हे ड्रॉ करायची गरज नाहीये, लॉजिक लावूया आपण. सो आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा कसा आहे? सो पुन्हा दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, एक म्हणजे सेक्शन आणि दुसरा म्हणजे बेस. ओके, मग याला सोडवताना जरा गंमत बघा, काय उदाहरणं कशी सुटतील. तुम्हाला हा दिलेला आहे, मी जरा साईडला ड्रॉ करतोय. ओके, याला असं बघा ना, याला जरा असा एक वेगळ्या अँगलने बघा. तुम्हाला याच्यामध्ये 2 त्रिकोण सापडतील. एक असा ज्याच्यामध्ये बेस सेपरेशन आहे आणि दुसरा सापडणार तो म्हणजे असा. हे 2 वेगवेगळे आहेत, हा एक आणि हा एक. दोघांना सेपरेटली काउंट करा, जे आता आपण मागे शिकलोय. याला काउंट करताना काय करावं लागतं? एकूण बेस किती आहेत? सो B1 B2. सो 2 बेस आहेत, म्हणून ट्रायंगल किती आहे टोटल? याच्यामध्ये जे ट्रायंगल्स आहेत ते आहेत 2.
याच्यामध्ये बेस नाही, याच्यामध्ये काय आहे, सेक्शन काम करतोय. याच्यामध्ये सेक्शन काम करतो 1 आणि 2 म्हणून 2 सेक्शन, म्हणून किती होणार 2 मल्टिप्लाइड बाय 3/2. सो 2 2 कॅन्सल, किती आलंय 3. आता इथे 3 आलाय आणि इथे 2 आलेला आहे, मात्र जे आपण ऍक्च्युअली काउंट केलं त्याला आन्सर किती होतं 6. कसं येणार आहे, आता लॉजिक लागलं असणार आहे की 3चा आणि 2चा गुणाकार जर किती केला तर आन्सर किती असणार आहे 6 असणार आहे. आणि म्हणून आन्सर इज इक्वल टू 3 × 2 इज इक्वल टू किती होतात 6. याला म्हणतात हिडन गोष्टी, एम्बेडेड. या गुंतलेल्या होत्या, मी तुम्हाला फक्त डिस्टिंक्ट करून दाखवल्यात, वेगळ्या करून दाखवल्यात. ओके, आता याला आपण अजून शॉर्टकटने बघायचंय. आता मला तुम्हाला एक गोष्ट समजावून सांगायची की करावं काय लागतंय. मित्रांनो, या ठिकाणी 3 तयार झालेत. या ठिकाणी सेक्शन किती होते 2 सेक्शन होते आणि म्हणून 3 त्रिकोण तयार झालेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या अशा प्रकारच्या डायग्राम मध्ये 2 बेस आहे, हा पहिला बेस आणि हा दुसरा बेस. म्हणजे ज्या वेळेला हा बेस 1 होता तर पहिल्या बेसला 3 त्रिकोण तयार होतात आणि दुसऱ्या बेसला पण 3च तयार होतील. आलं लक्षात, डायग्राम झूम केलेली फक्त, सेम फंडा आहे. हीच आकृती तुम्हाला खाली दिसते. म्हणजे जर हे तुमचे 3 आहेत तर हे पुन्हा तुमचे 3 असतील. सो 3 आणि 3 किती झाले 6. ओके, मग जर हे कळालं असणार आहे तर याच्या पुढचा फायनल टर्न बघूया. फायनल टर्न काय, एवढं करू नका, हे फक्त बेसिकली मी तुम्हाला सांगितलं. सो एक्झाम मध्ये करणार काय, हे न काहीही लिहिता एक सिंपल काम करायचंय. सोपं काम फक्त एवढं आहे की बेस बघा किती आहेत. एकूण बेस किती आहेत 2, पहिला आणि दुसरा 2 बेस आहेत. ओके, आणि सेक्शन्स किती आहेत रे, सेक्शन किती आहेत. हा, आता इथून ना हा एक, हा एवढा पट्टा जो आहे हा एक आणि हा दुसरा. सेक्शन किती आहेत, सेक्शन आहेत 2 आणि म्हणून 2 × 3 /2. सो 2 2 कॅन्सल. सो किती आले 3. मग सेक्शन 2 आहेत म्हणून तुमचे त्रिकोण आले 3 त्रिकोण. मग एक काम करायचं फक्त, जर तुम्हाला तुमचं फायनल आन्सर हवं असणार आहे तर या 3 आला या 2 ने करून टाकायचं. सो 3 × 2 तुमचा आन्सर किती असणार आहे 6. तुमचा आन्सर किती आहे 6. अजून डायग्राम्स घेऊया, क्लिअर होतील. यस, खूप सोपा आहे प्रश्न, अतिशय सोपा आहे. जर बेसिक समजलं असेल तर सोपा आहे. ओके, नाही तर नाही. ओके, सगळ्यात पहिले सेक्शन काउंट करून घ्या. हा इथून तर एवढा 1, हा दुसरा म्हणजे हा 1, हा 2, हा 3, 4, 5 आणि 6. सेक्शन 6 आहेत. म्हणून 6 × 7/2. सो 2 1 2, 2 3 6 आणि 7 3 काय 21 ट्रायंगल. हे जे 21 त्रिकोण बनतात ते एका बेसशी बनतात खालच्या. मग बेस किती आहेत एकूण, बेस 1, बेस 2, बेस 3, बेस 4, बेस 5 आणि बेस काय आहे 6. 21 त्रिकोण बनतात एका बेसच्या सोबतीला. मग असे बेस किती तुमच्याकडे, तुमच्याकडे एकूण असे आहेत, बेस आहे टोटल 6. सो बेस आहेत 6 आणि म्हणून तुमचा आन्सर किती आहे. सो एका बेसला जर 21 आहे तर 6 बेसला किती होणार आहे 21 × 6 1 6 आणि 6 2 12. 126 ट्रायंगल तयार होतात. 126 126. ओके, हा झाला त्रिकोण मोजायचा एक टप्पा. एक वेगळ्या प्रकारचे उदाहरण आहेत. अजून पुढे पाहिजेत आपल्याला याच्यापेक्षा थोडे वेगळ्या प्रकारचे उदाहरण. जरा लक्ष द्या. ओके, समटाइम्स काही वेळेला असे उदाहरणं दिलेले असतात, काही वेळेला एक्झाम मध्ये असे उदाहरणं दिलेले आहेत. सपोज सेक्शन्स दिलेले आहेत आणि बेस असे दिलेले आहेत. अशा डायग्राम्स आहेत. खूप सोपे आहेत या डायग्राम्स. पुन्हा मुद्दा तोच लक्षात ठेवा. सगळ्यात आधी बेस काउंट करून घ्या किती. हा आहे बेस 1, बेस 2, बेस 3 आणि बेस 4. हेन्स मागच्या केसमध्ये काय होतं माहिती का, मागच्या केसमध्ये जे बेस दिलेले होते ना ते सगळे बरोबर इथून सुरू होऊन या लाईनीवरती जायचे, या लाईनीवर. मग ते कमी कमी होत जात होते, मात्र त्यांची लाईन इथून सुरू व्हायची आणि इथे संपायचे. मात्र आता तसं नाहीये. आता काय झालंय,
हे जे बेस आहेत हे शॉर्ट आहेत, म्हणजे काही बेस इथून इथपर्यंत आहे, काही इथून इथपर्यंत आहे, काही इथे असतील, कुठे असतील. ओके, सो या केसमध्ये आपल्याला काम करायचं आहे. मागच्या केसमध्ये कसं होतं मित्रांनो, जे बेस होते ते सगळ्यांना एकमेकांना पॅरलल होते, समांतर होते. या केसमध्ये कोणता बेस मोठा आहे, कोणता बेस लहान आहे. म्हणून जर मोठा बेस असेल तर त्याच्यावरती पडलेले सेक्शन्स जास्त आहेत, आणि छोटा बेस असेल तर त्याच्यावरती पडणारे सेक्शन्स कसे आहेत, कमी आहेत. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी काम करायचं बेसवरती. म्हणून आपण एक काम करूया. ओके, सो मी सगळ्यात पहिले काम करतोय बेस 1 वर. म्हणून फॉर बेस 1, मी बेस 1 चा विचार करतोय. मग मी जेव्हा बेस 1 चा विचार करतोय त्यावेळेला मी हा विचार करतो की बेस 1 वरती सेक्शन किती तयार होतात. मी ज्यावेळेला बेस 1 चा विचार करतो तर बाकीचे सगळे खड्ड्यात गेलेत, बाकीच्यांचा विचार बिलकुल नाही करायचा. सो किती आहेत, 1 1 2 3 4 5 6. सो बेस 1 वरती 6 सेक्शन्स आहेत. म्हणून आपण काय करतो, 6 मल्टिप्लाइड बाय 7/2. बे 1 बे, बे 3 6 आणि 7 3 किती होतात, 21. म्हणजे बेस 1 वरती 21 तयार झालेत. ओके, आता फॉर बेस 2. आता आपण दुसऱ्या बेसचा विचार करूया. दुसऱ्या बेस वरती किती सेक्शन्स तयार झालेले आहेत, त्याच्यावरती किती सेक्शन्स आलेले आहेत. 1 2 3 3 सेक्शन्स. आणि म्हणून 3 मल्टिप्लाइड बाय 4/2. सो बे 1 बे, बे 2 4 आणि 3 2 किती होतात, 6. ओके, सो दुसऱ्या बेस वरती 6 तयार होतात. त्याच्यानंतर आहे फॉर बेस 3. तिसऱ्या बेस वर बघा किती सेक्शन्स आहेत, 1 2 3 आणि 4. 1 2 3 आणि 4. म्हणजे एकूण सेक्शन्स किती आहेत, एकूण सेक्शन तयार होतात 4. आणि म्हणून 4 मल्टिप्लाइड बाय 5/2. बे 1 बे, बे 2 4 आणि बे 5 किती होतात, 10 होतात. आणि लास्ट फॉर बेस 4. चौथ्या बेस वरती विचार करूया. चौथ्या बेस वरती सेक्शन बघा ना किती आहेत, 1 2 3. किती सेक्शन्स काम करतायत, 3 सेक्शन काम करतायत. म्हणून 3 मल्टिप्लाइड बाय 4/2. बे 1 बे, बे 2 4 आणि 3 2 किती होतात, 6. सो टोटल ट्रायंगल जर विचारलेत सो फक्त ऍड करून टाका सगळ्यांना, बस बाकी नाही काही. 21 प्लस 6 प्लस 10 प्लस 6, 10 आणि 6 16, 16 अधिक 6 22, 21 2 42 आणि 1 43. म्हणजे याचा अर्थ हे टोटल 43 आहेत, 43 आहे. राहील लक्षात. कोणतंही उदाहरण घ्या, कसंही सोडवा, हे सेम राहणार आहे. याच्यामध्ये बदल कोणत्याही प्रकारचा नसणार आहे. ठीक आहे, फक्त तुम्हाला काम एवढं करायचं आहे, फक्त बेसचा विचार करायचा. किती बेस आहेत, आपण म्हणतो ना मराठीमध्ये आखोडे, शॉर्ट बेस आहेत. हा लॉंग बेस तर असणारच आहे, बेस 1. मग हा छोटा आहे, कोणी मोठा आहे, कोणाला मध्ये जोडलाय, किंवा असं पण असलं असतं. सो फॉर एक्झाम्पल इथला इथे दिला असता, समजा इथून असं इथे दिला असता, इथे एवढंच दिला असता. अजून एक ऍड केला, लक्षात ठेवा. फक्त इथे एवढा दिला असता. मग हा सुद्धा बेस आहे, हा सुद्धा बेस आहे. मग हा बेस आहे, हे जर कधी काढून टाकले ना, हा फक्त एवढा ट्रायंगल दिसतोय मला, एवढा, बस एवढ्याच ट्रायंगलचा विचार करायचा आहे. मग याला जर काउंट करायचं झालं असतं तर मी हा पण ऍड केला असता. मी याला नाव दिलं असतं बेस 5 आणि मी इथे लिहिलं असतं फॉर बेस 5. म्हणजे 5व्या बेस मध्ये काय चालू आहे ते बघतोय मी. सेक्शन किती, 1 2 3 4 सेक्शन आहेत 4. आणि म्हणून 4 मल्टिप्लाइड बाय 5/2. बे 1 बे, बे 2 4 आणि 5 2 किती, 10. 5 2 किती आहेत, 10 आहेत. बस. मग आता काय विचारलं, जर तुम्हाला विचारलं मग याच्यात किती आहे, तर हे जे 43 तुमचं आलेलं आहे, तर 43 मध्ये अजून हे 10 काय करायचे, ऍड करायचे. म्हणजे 43 अधिक 10 53. सो टॉपिक खूप सोपा आहे, तुम्हाला गोष्ट कळत असणार आहे. आपण टप्प्याटप्प्याने पुढे जातोय. सो माझी एक रिक्वेस्ट आहे, या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये जेवढं तुमच्यासाठी मला काहीतरी चांगलं करता येईल तेवढं मी चांगलं करायचा प्रयत्न करतोय. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, चॅनलवरती शिकवायचं किंवा चॅनल स्टार्ट करायचा हा हेतू नाहीये. हेतू आहे की महाराष्ट्रातल्या तमाम मुलांना घरी बसल्या बसल्या एक प्युअर नॉलेज जे दिले गेलं पाहिजे, जे सूत्रांच्या पलीकडचं आहे. मॅथ्स खूप सोपं आहे, रिझनिंग खूप सोपं आहे, तर त्याची ब्युटी समजली पाहिजे, ते एन्जॉय करता आलं पाहिजे. म्हणून मेन इश्यू असा आहे, मेन हेतू आहे माझा की मला हे तुम्हाला शिकवायचं आहे. म्हणून हा व्हिडिओ जितक्याही मुलांपर्यंत पोहोचवता आला तितक्या मुलांपर्यंत पोहोचवा. आलं लक्षात.
व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला माझा मोबाईल नंबर दिलेला असणार आहे, तुम्ही कमेंट करू शकता. तुम्हाला जी डिफिकल्टी असणार आहे किंवा तुमची जी डिमांड असणार आहे की हा टॉपिक महत्वाचा आहे, असे म्हटलं तर मी सगळेच टॉपिक घेण्याचा प्रयत्न करतोय. फक्त एवढं आहे की कमेंट करताना तुम्हाला जर एखादा तो व्हिडिओ आवडला असेल तर फक्त आहे म्हणून ते बटन दाबण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला जर तो आवडला असेल तर त्याच्या मागचे रिझन्स काय आहेत, आणि जर आवडला नसेल तरी त्याच्या मागचे रिझन्स काय, त्याच्या मागे फीडबॅक काय, आलं लक्षात, हे सांगणं अपेक्षित आहे. आणि राहिला शॉर्टकटचा, सो शॉर्टकट तुम्ही पुढे बघत राहाल, भरपूर वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ओके, सो हा असा आहे एक. सो आज पुरतं इतकं बस झालं आजच्या व्हिडिओसाठी. आज एवढं बस झालं. जो आज टॉपिक झालाय आपला, आज जर तुम्ही व्हिडिओ बघितला असणार आहे, जर तुम्ही व्हिडिओ बघत असणार आणि मला ऐकत असणार आहे, तर व्हिडिओ आज हा पूर्ण बघा पहिल्यापासून. मला काय सांगायचं होतं, समोरचा युट्यूब वरती जो व्यक्ती शिकवतोय, जो शिक्षक तुम्हाला फॅकल्टी शिकवतो, त्याची आत्मीयता तुमच्या कोणत्या सेक्शन बद्दलची आहे, तो मला तुम्हाला सांगायचा आहे. सो चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक वरती कॉन्टझिला जे आहे, तुम्ही जो ऍप बघताय फेसबुक वरती कॉन्टझिला या नावाने मी फेसबुकचं एक पेज तयार केलेलं आहे. ओके, त्या फेसबुकच्या पेजवरती जॉईंट व्हा. जर तुम्ही त्या फेसबुकच्या पेजवर जॉईंट झालात, त्याला लाईक केलं, जॉईंट झालात, तर ते पेज फक्त यासाठीच तयार केलं गेलेलं आहे की तुम्ही तुमचे उदाहरणं त्याच्यावरती ऍड करू शकता आणि मला तुम्हाला त्यांचे आन्सर प्रोव्हाइड करायचे. ठीक आहे, सो हा व्हिडिओ ज्या ज्या मुलांपर्यंत जाऊ शकतोय, जे मला आता सध्या बघतायत, मला ऐकतायत, तर त्यांनी ते पेजही लाईक करा, सबस्क्राईब सुद्धा करा. डिफिकल्टी असेल सो डिरेक्टली मला कॉल करा, मला कमेंट्स करा. मी तुमच्या त्या प्रश्नांचं उत्तर द्यायला काय म्हणू शकतो आपण, मला देणं गरजेचं आहे, आलं लक्षात, ॲज अ फॅकल्टी म्हणून, एक शिक्षक म्हणून. सो पेज लाईक करा, त्याच्यावरती जा, तुमचे जे प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम त्याच्यामध्ये ऍड करा. फक्त ते पेज यासाठीच तयार केले गेलेले आहे की तुमचे काही अपडेट्स असतील, तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, तर ते माझ्यापर्यंत कशाच्या थ्रू येणार आहे, त्या पेजच्या माध्यमातून. तुम्ही जर ते प्रॉब्लेम दिलेत, जर तो टॉपिक मला वाटलं की हा टॉपिक खूप महत्वाचा आहे, प्रॉब्लेम्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, तर त्याचा व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पाठवणार. ओके, समजतंय? सो आज पुरता एवढं आहे. हा व्हिडिओ होता आपला पार्ट 1चा. पार्ट 2 आपण नेक्स्ट वीक मध्ये याचे पुढचे सेक्शन बघूया. ओके, तोपर्यंत थँक्यू, बाय.